महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के अवसर पर एक आयोजित कार्यक्रम में मान्यवरों की मौजूदगी में दिव्यांग को स्वयं चलित साइकिल प्रदान की गई। यह कार्यक्रम चुटकी बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा आयोजित किया गया था। सामाजिक शैक्षणिक क्षेत्र में अग्रसर चुटकी बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा आयोजित मानवंदना कार्यक्रम में थानेदार लता वाड़वे के प्रमुखता में एवं पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्राचार्य डी दोहतरे, ज्येष्ठ पत्रकार पीजी टोंगे, पत्रकार अतुल कोल्हे, सीटीवी के प्रतिनिधि जावेद शेख, मेजर स्वयं, संस्था के संस्थापक लिमेश मानुस मारे की उपस्थिति में तारीख 11 अप्रैल को कर्मवीर विद्यालय गौराला में रोटरियन तथा पत्रकार अब्बास भाई अजानी एवं प्रकाश कैटरिंग के संचालक रोटरियन हनुमान घोटेकर के सहयोग से दिव्यांग सोनाली अवार्ड को स्वयंचलित साइकिल प्रदान की गई। इस अवसर पर संस्था की ओर से जरूरतमंद को वस्त्र और छात्रों को कलम और मिठाई दी गई। मंच पर विराजमान सभी विभूति ने संस्था के कार्य को सराहते हुए शुभकामना दी। इस अवसर पर संस्था की ओर से थानेदार लता वाड़वे मैडम, अब्बास अजानी, हनुमान घोटेकर, अतुल कोल्हे का शाल श्रीफल देकर सम्मान किया गया। शिक्षक शरद राजूरकर जी के धन्यवाद प्रकट के साथ कार्यक्रम का समापन किया गया। वहीं इस मौके पर उपस्थितों को संबोधित करते हुए थानेदार लता वाड़वे ने अपने विचार व्यक्त। छोटे जरी असले तरीही माझे मित्रच आहे ना, कारण जोपर्यंत आपल्यात इंटरॅक्शन होणार नाही, जोपर्यंत आपल्या मध्ये संवाद होणार नाही, तोपर्यंत आपली ओळखी निर्माण होणार नाही। बरोबर आहे। त्यामुळं आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि समीक्षा ज्या पद्धतीने भाषण दिली त्या पद्धतीने मी भाषण देऊ शकत नाही आणि भाषणाचा एवढा मला सराव सुद्धा नाही आहे, तरी पण आपल्यासाठी मी थोडं तरी जास्त वेळ घेणार नाही, थोडं तरी बोलेल। मी येऊन 1 ते पावणे 2 महिने झालेले आहे पोलीस स्टेशनचा जेव्हापासून चार्ज घेतला। इथे आल्यापासून बघते की इथली जी पब्लिक आहे ती अतिशय भक्तिमय वातावरण असलेल्या परिसरातील आहे। भद्रावती, जुनं भद्रावती म्हणजे जुनं भांडत जे आहे ते पूर्वीपासून तर आता सुद्धा मुलांमध्ये आध्यात्मिकपणा जास्त दिसायला येतो। जिथेही जाते मला मंदिरात खूप सारे मुलं दिसतात किंवा आपल्या चांगले म्हणजे वर्तणूक तरी चांगली आहे, कारण एमडीच्या केसेस ज्या आपल्या चंद्रपूरला बघायला मिळतात तसला प्रकार इथे दिसत नाही। भले छोटं मोठं गांजाचं प्रकरण असेल किंवा दारू विषयक असेल, परंतु मोठ्या प्रमाणात आपली पिढी बर्बाद होताना दिसत नाही। इथे तरी तेवढं प्रमाण नाही आहे, कारण मी दुर्गापूरला असताना जास्तीत जास्त जे चोर उचक्के आहे आणि जे बदमाश लोक आहेत अशा परिसरामध्ये वावरताना मी बघितलंय की मॅक्झिमम मुलं नशेच्या आहारी गेलेली जी कोणालाच आटोक्यात येत नव्हती आणि क्राईम कंट्रोल करायला आम्हाला मुश्किल जायचं। परंतु इथे एक बघितलं की जेवढे आतापर्यंत आपले रॅली वगैरे झाले किंवा जेवढे कार्यक्रम झाले त्या दरम्यान लोकांची युनिटी, मग तो कुठली जात असो कुठलाही धर्म असो, ह्याच्या पुढे सुद्धा असंच युनिटी ठेवा। त्यानंतर मुलींसाठी स्पेशली पोक्सो ॲक्टबद्दल थोडं सांगू इच्छिते, कारण नंतर आपलं पुन्हा तुमची जेव्हा शाळा व्यवस्थित रेग्युलर सुरू होईल तेव्हा मी माननीय मुख्याध्यापक साहेबांची परमिशनने एकदा तरी आपल्या शाळेला व्हिजिट करून थोडं पोक्सोचं गायडन्स मुलांना आणि मुलींना दोघांनाही करणं आवश्यक आहे। ते याच्यासाठी की गुन्हा जेव्हा दाखल होतो मग तो मुलगा 17 वर्षाचा असो 16 वर्षाचा असो त्याच्यावरती आम्हाला गुन्हा दाखल करावाच लागतो। मुलगा मुलगी दोन्ही एका वयाचे जरी असले तरीही त्यामध्ये मुलगी ही पीडित समजली जाते। दोघांनी एकसारखं कृत्य केलं असलं तरीही विशेष करून महिलांना आणि आपले इथे जमलेले जेवढे पालकजन आहेत त्यांना एक विनंती करू इच्छिते की आपल्या मुलांना थोडं घरून सुद्धा मार्गदर्शन देत चला। के साथ ही इस मौके पर दिव्यांग सोनाली अवार्ड ने भी अपनी भावना प्रकट की। हॅलो, सॉरी मी ते म्हणजे पहिल्यांदाच भाषण देत आहे, त्यामुळे काही चुकलं तर मला माफ करा। माननीय दोतारे सर, आमचे प्रिन्सिपल दोतारे सर आणि सर्व म्हणजे वेगळंच होतं प्रकारे, पण माझ्या मनात खूप माझं उत्सुकता होती म्हणून मी आज मंचावर येऊन बोलत आहे। मी सर्वप्रथम मानस मारे सरांना मनापासून धन्यवाद म्हणते आणि त्यांनी माझी स्वप्न आणि माझी इच्छा पूर्ण केली, त्याबद्दल मी खरंच मनापासून मानस मारे सरांना मनापासून विनंती करते आणि त्यांना मदत केली म्हणजे त्यांना सहभाग केला त्यांना सुद्धा मी मनापासून विनंती करते। खरं सांगू का, मला सायकलची नेहमी गरज होती,
पैदल यायची. मला म्हणजे खूप आवड होती. लहान मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही, पण मला दुसऱ्यांचा कार्यक्रम किंवा काही असं याच्यामध्ये सहभागी म्हणजे असं पाहायला खूप आवडायचं. मी तिकडून पैदल यायचे किंवा सरकारी दवाखान्यात जायचं असलं तर पैदल जायचे, यातून पर्यंत पैदल जायचे, सगळ्या ठिकाणी पैदल जायचे. लोक माझ्याकडे असे पाहायचे, त्यावेळी मला लाज यायची. मला वाईट वाटायचे, माझे पाय जळायचे, माझे मोजे फाटायचे, मन असं रडकुंड यायचं. मी नेहमी सरांना म्हणायचे, नाही सॉरी, मला सरांनी माहिती मिळाली, मारून सरांची माहिती मिळाली की ते सर सायकल मोडून देतात. त्यावेळी मी त्यांना भेटण्यासाठी एवढी उत्सुकता होते की ते सायकल मोडून देतात, तर त्यांना भेटण्यासाठी म्हणजे माझं मन होत होतं. पण मी त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नव्हते. पण एक वेळा अशी आली की ते सरच माझ्या घरापर्यंत आले, म्हणजे त्यांना जात होते आणि मी अंगण झाडत होते. त्यावेळी ते सर आले आणि माझ्या मम्मीनं ओळखला आणि माझी मम्मीमध्ये ही सर आहे ती सायकल म्हणजे मदत करतात. त्यावेळेस आणि म्हटलं सर प्लीज मला सायकलची मदत करा, मला सायकल द्या. त्यावेळेस सरांनी हो म्हटलं आणि म्हणजे नेहमी सर यायचे आणि सारे सर मी तुमचं थोडंसं हे करते, तर ते सर यायचे आणि ते माझे फोटो काढतात, कधी बसताना कधी चालताना. मला असं म्हणजे मला असं कोणी पाहिलं किंवा माझे फोटो काढले तर मला वेळ लागेल, पण सर माझ्यासाठी फोटो काढत होते ते दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, म्हणजे मदत म्हणून अशी मुलगी आहे पण माझं मन दुखवलं जात होतं. दान गेलं पाहिजे आणि या मुलीला सोनालीला खरंच सायकलची आवश्यकता होती आणि ती सायकल तिला या ठिकाणी देण्यात आली. हे दान खरंच जो आहे का गरजूवंताला पडलं, यासारखं दुसरं दान नाही असं म्हणता येईल. अब्बास अजानी आणि हनुमानजी घोटेकर यांनी ही 45,000ची सायकल या सोनालीला दिलेली आहे भेट म्हणून. त्याबद्दल अब्बास अजानी आणि हनुमान घोटेकर यांचं खूप खूप या ठिकाणी आम्ही आभार मानतो की गरजूवंताला आपण या ठिकाणी सायकल दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे लिमेश भाऊ माणूसमारे यांना विनंती करतो की त्यांनी शाळेत किरपट घेऊन त्यांचा सत्कार पण करावा. नहीं पहले लाइन का कौन क्या हनुमान बहुत CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।